नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन बुधवार दिनांक 21 रोजी उरण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते। भारत देशाच्या सीमांवर आपल्या जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान व समर्थन दर्शवण्यासाठी आपली देशभक्ती दर्शवत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या तिरंगा रॅलीमध्ये सामील झाले होते। गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। काश्मीर पहलगाममधील निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला। पाकिस्तानने सदर आतंकवादी यांना न पकडता त्यांना मदतच केली, त्यामुळे भारताने प्रतिकार केला। त्यानंतर पाकिस्तानवर सैनिकांनी केलेला हल्ला हा अतिशय योग्य होता। देशाच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालीही भारतीय सैन्याने पाकिस्तानला या अगोदर धडा शिकवण्याचे काम केले आहे। आज पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असताना त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार युद्धाला पूर्णविराम देण्याचे काम केले। नाहीतर भारतीय सैन्याने पाकिस्तान हे नाव जगाच्या नकाशावरून पुसले असते, असे उद्गार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त करत भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, इंटक जिल्हा उपाध्यक्षा विनया पाटील, काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा रेखाताई घरत, किरीट पाटील, कामगार नेते वैभव पाटील, विनोद पाटील, माजी सरपंच शंकरशेठ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, किरण कुंभार, श्रीयश घरत, घनश्याम पाटील तसेच आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। यावेळी उरण पोलिसांनी संपूर्ण सुरक्षा पूर्ववत वाहतुकीचे योग्य ते नियोजन केले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। आपल्याला काय करायचं? आज जे सरकार आहे ते सगळे आम्ही आज केलेलं नाही। हे 85ला जेव्हा आपण टेस्ट केलं अग्नीची, आकाशची, त्रिशूलची, जेव्हा आपण ते क्षेपणास्त्र मारायला सुरुवात केली, त्यांची ट्रायल केली, शॉर्ट पल्ल्याचे क्षेपणास्त्र आपण बनवले, त्याच्यात नंतर आज आपण ब्राह्मोसपर्यंत पोहोचलो। आणि आज आपली जी ताकद दिसली ती ब्राह्मोसची ताकद ही आपण जवळजवळ आपण 40-45 वर्षापूर्वी आपल्या सरकारच्या माध्यमातून काँग्रेसला सुरुवात केली होती आणि अतिशय चांगलं असं काम केलं। सैन्याला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत। जास्त काय आपण वेळ याच्यामध्ये घेत नाही, परंतु आपण चांगल्या संख्येने आलात त्यामुळे आपले आभार मानतो। आणि आपण भारत म्हणून एक संघ आहोत। भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान आपल्याला त्रास देतोय आणि त्यांना आज खऱ्या अर्थानं निपात करण्याची संधी होती का पाकव्याप्त काश्मीर आपण घेऊ शकलो असतो, त्याच्यामध्ये बलुचिस्तान वेगळा झाला असता, परंतु शेवटी ट्रम्पनं सांगितलं आणि ते बोलत ओबामा करताय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध हे पंतप्रधान बोलायचे, पण आज ट्रम्पने जाहीर करून टाकला का आम्ही युद्धबंदी केलेली आहे। म्हणजे आज कुणाच्या हातातले बाहुले आहेत? हे अमेरिकेच्या हातातले बाहुले आहेत। आपल्याला शेवटी राजकारण करायचं नाही, पण आज पाकिस्तानचा निपात करण्याची संधी होती, ते हातातून गेलंय। प्रचंड शक्ती आणि प्रचंड ताकद आपल्या सैन्यानं तिन्ही जणांना, त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या तिरंगा रॅलीचा इथं समारोप करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।